ज्ञानोबा तुकारामचा गजर करत माऊलींची पालखी नीरामध्ये दाखल झालेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सकाळी वाल्ह्यामधून लोणंद इथे मुक्कामी असणार आहे। दरम्यान पालखी स्थळावरती वारकरी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। तसेच माऊली महाराजांच्या पादुका या ठिकाणी आपण बघतो की नीरेमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। नीरेमध्ये पंचक्रोशीतील लोक एकत्र येतात आणि या आलेल्या भक्तांसाठी दर्शनाची व्यवस्था व्हावी म्हणून नीरा घाटावरती म्हणजे दत्त घाटाच्या वरती एक असं पालखी तळ बनवलाय आणि या पालखी तळावरती अगदी सकाळपासून लोकांनी रांगा लावून जागा धरली होती, कारण आल्यानंतर प्रत्येकजण दर्शन घेऊन या ठिकाणी पुढे जात असतं। अगदी आपण बघतोय की या ठिकाणी पालखी तळावरून एबीपी माझाचे प्रेक्षक जे घरी बसून वारी अनुभवत आहेत त्यांच्यासाठी हे आम्ही दर्शन घडवतो। अशा प्रकारे केवळ पालखी चालत असतानाच नाही तर पालखी तळावर ज्यावेळी पालखी थांबते विसाव्यासाठी त्यावेळी सुद्धा कशा प्रकारे या ठिकाणी वारकरी स्थानिक लोक गर्दी करत असतात हे आपण बघतोय। आणि या ठिकाणी म्हणजे पुणे ग्रामीण भागातून आज हा सगळा पालखी सोहळा पुढे सातारा जिल्ह्यामध्ये जाणार आहे। 2 दिवसाचा लोणंदचा मुक्काम असणार आहे। नीरा स्नान पार पडेल आणि नीरा स्नानानंतर पुणे जिल्ह्यातील हा पालखी सोहळा पुढे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल, कारण मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुरुवातीला जो काही पाऊस झाला त्यानंतर पेरण्या पूर्ण झाल्या आणि शेतमजूर आणि शेतकरी जो मोठा भाग खरं तर या वारीचा म्हटलं पाहिजे समाजाचा तो मोठ्या प्रमाणात सहभागी झालाय आणि यामुळे सोलापूर जिल्हा जरी लांब असला तरी पुणे जिल्ह्याला निरोप देऊन सातारा जिल्ह्यामध्ये करणारे हे वारकरी अगदी आणखी उत्साहामध्ये पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, नीरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।